individuals who believe in myths and orthodox rituals. Today we present to you a short drama or play which has been scripted by Mr. Rajpal and improvised and performed by a few ladies of the group. The names are Mrs. Manisha Geram, Mrs. Vandana Vaidya, Mrs. Vidisha Nagai, Mrs. Nivedita Dengre, and Mrs. Sushma Chitri. Please note that the characters and names in this drama have no resemblance with any religious, political, social, or public figures or parties. The names and faces are completely fictitious, and in case anything mentioned has any objectionable mention, it should be merely confirmed. A short brief about the drama. Here are 5 friends who are meeting after 20 long years. They have been living in the same city for 20 years, but never met. So today, they are meeting after a long time. Let's see how their reunion party turns out. Starter करीत आहोत. ती सध्या काय करते? अथर्व मूव. Taking a recording. There's mommy in the center. फार दिवसानंतर भेटतोय ना आपण. कुठे एवढे प्रश्न? मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बरं बाई, मी आधी सांगते. मी एक डॉक्टर आहे. शहरामध्ये एक मोठे हॉस्पिटल हे माझ्या आहे. मी तिथे सगळ्यात जाते. मला 2 मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते. घरात आम्ही तिघे, माझी मिस्टर आणि माझी स्वीट आणि गृहिणी आहे. आमचे हे मला होम मिनिस्टर बोलतात. घरात मी, सासू सासरे आणि आमची एक मुलगी. बाबाजीच्या आशीर्वादामुळे सर्व व्यवस्थित चालू आहे. सांगते मी वैज्ञानिक आहे आणि कंपनीमध्ये कामाला होते. कामाचा फार मोठा बॅग होता. स्वप्नही फार मोठी होती. तुम्हाला माहिती आहे आर्थिक मंदी आली आणि त्यातच माझ्या स्वप्न माझी मुलगी मिळाली. आमची हे पण त्यांचा कसा लवकरच पडतो. नवीन नोकरी शोधत आहे. जोपर्यंत तुमचं ऐकून फार बरं वाटत होतं म्हणून फार वाईट झालं. माझं आहे आमच्याकडे बाबा आहे. तर माझ्यासोबत तुझी पत्रिका घेऊन सांगशील काय नाही काय करते का? तुझ्या पण लग्नासाठी काही ना काही उपाय सांगितले असते. तुमचे बाबा आहेत ते केवढे लांबून लांबून लोक येतात त्यांच्याकडे. माझ्या शेजाऱ्याला
पाळणं हल्ला माहिती आहे का तुम्हाला? ठीक आहे. बाई म्हणजे बुवा. काय मी काय खोटं बोलते का? खरंच काही फायदा होईल का त्याच्यामध्ये? अगं येऊन बस, नोकरी लागली तर फायदाच ना. आणि तुम्ही काय म्हणते? चलते का? आशीर्वाद दिला. अगं हो, माझ्या हे सगळे रोमांस करून झाले. Ashley, move. मंगळ म्हणून It's okay. लोक ना 16 लोकांचे व्रत करतात. मी 32 केले. 32 वर्ष वैभवलक्ष्मीचे व्रत सुद्धा केले. पण काही म्हणजे काही फायदा झाला. मी आता एकच गोष्ट सांगते तुला. आमच्या बाबांचा आशीर्वाद घे आणि मग अरे कुठे चालला? कुठे चालला? बोलता की चमत्कारी असतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला नोकरी लागेल ना. जन्मभर त्यांची कसं ऐक माझं. बाबा नेहमी माझे उदाहरण दुसऱ्यांना देतात आणि सांगतात आधी किती चांगली होती बायका, घर सांभाळायची आणि पुरुष नोकरी. आणि आता मुली शिकल्या तर त्यांना घर नाही सांभाळायचे आणि मोठे मोठे Sorry. प्रश्न करायची. ते असं होतं. So sorry. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. शास्त्रांमध्ये मुलींना शिक्षण देण्यास मनाई आहे. माहिती आहे का? कळतं तुम्हाला त्याच्याकडे? अगं तू काय बोलते? तुला कळते का? मस्त आहे. पूर्वीच्या काळी मस्त होतं. लग्न करायचं आणि नवऱ्याच्या पैसा मजा करायची. माझ्याकडे सर्व हेच करायचे. मुलीच्या जातीने एवढं शिक्षण बरोबर नाही. स्वप्न तर दूरच नाही. ते तर बघूच नाही मुलींनी. आधी नाही नवऱ्यापेक्षा जास्त कमवायचे. आता काहीच कमवत नाही. माझं पूर्ण आयुष्य सोडून गेलेलं आहे. अगं मी एक वेळेस अशिक्षित व्यक्तीची चर्चा करेल, पण शिक्षित आणि व्यक्तीची बिलकुल चर्चा करणार नाही. आणि कुणाला बोलते? मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर होते मी आणि सर्व काही स्वतःच्या महिन्याची मिळवलं होतं. एका सायंटिस्टला आल्याने बोलते थांबा नक्की झालंय तरी काय तुम्हाला? कळतच नाही काय झालंय. काय झालं? काय विचारताय तुम्ही? काय बोलताय ते तुम्हाला कळतं का? अगं आज जग कुठे पोहोचलंय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि तुम्ही कुठल्या विश्वास वावरताय ग? अगं आपण सर्व सावली पाहिजे आणि तुम्ही अजूनही काम करताना बघताय. अजूनही अंतराबळी बलात्कार प्रकरण रोज ऐकतो आपण. किती समाजात स्त्रियांना अजूनही दुय्यम आहे. हे जर टाळायचे असेल तर तुम्हाला शासनकर्ते होणे गरजेचे आहे आणि ते त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. अगं मेहनत सर्वच करतात, पण आधी आपल्याला संधीच नव्हती. ही संधी आपल्याला संविधानाने दिली. महिलांना आरक्षण दिले. आई वडील फक्त मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायला तयार असायचे, मुलींसाठी नाही. म्हणून संविधानाने त्यासाठी उपाय दिला. 12वीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत केले. एवढ्यावरच थांबते नाही तर पुढील शिक्षण घेण्यासाठी तरतूद सुद्धा केलेली आहे. पण आम्हाला त्याची गरज नव्हती आणि आरक्षण मागितले नाही. ज्यांना आहे त्यांना जा, आम्हाला नको ही. अगं ही काही ठीक नाहीये. आता तुमचा हक्क आहे. जसं पुरुषाच्या संपत्तीवर हक्क लागतो तसाच भारत हा आपला सर्वांचा देश आहे. जसा पुरुषांचा त्याच्यावर हक्क आहे तसा आपलाही आहे. संविधानामध्ये आरक्षण कुठेच लिहिलेले नाही आहे. संविधानाने लिहिलेले आहे ते आपल्याला प्रतिनिधित्व म्हणजे एक मुलगी त्या सुविधेचा वापर करेल आणि त्या सुविधेचा वापर करून सर्व स्त्रियांना संविधानाचा प्रयत्न करेल. समाज विद्येची देवता एका स्त्रीला मानतो आणि तिथंच माणसाला असणारा स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाकारतो. मग हे जर टाळायचे असेल तर आणि प्रश्न विचारला कारण विचारले तर शास्त्र पुढे असतो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मुळीच नसावी. सीता मातांनी आपल्यासाठी विचार केला असता तर आपले शिवाजी राजा झाले असते का? सावित्रीबाई पण तुझ्यासारखं उपास तपास करत राहिले आपल्याला तर त्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या असत्या त्या महिला मुख्याध्यापिका. आणि काय ग तुला पण ते एक मुलगी आहे, तुला पण ते शिक्षण घेत आहे, तू शाळेचे शिक्षण घेत आहे. अगं लोक म्हणतात की दुसरे फुले शाहू आंबेडकर होत नाही, पण ते हे का विसरले की त्यासाठी दुसरी रमाई, दुसरी सावित्री, दुसरी जिजाऊ होणे गरजेचे आहे. आता मुली शिकून
डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, ऑफिसर झाल्या, एवढंच नाही हो द्या. पंतप्रधानच्या पदापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेले आहे. आणि तुम्ही म्हणता की शिकलो तेच आमचं चुकलं. सॉरी, चुकलं आमचं. आता नाही करणार का विचार? मुलीला भरपूर शिकवेल, स्वतःच्या पायावर उभी करेल, नाही का गं? बरोबर. आणि तू काय म्हणते? हो, मी पण आजपर्यंत माझ्या 2 शब्दाचे समजून उपस्थापन करत राहिले. विसरलेच होते की लग्न म्हणजे सर्व काही नाही आहे. दिवस जगाचे विसरूनच गेले होते. आजपासून सर्व उपस्थापन बदललं. मग तुम्ही काय म्हणताय? तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडत राहणार, उपास तपास करत राहणार. जर उपास तपास करून देवी प्रसन्न होत असेल तर अंतराळ राहणारे भिकारी उपाशी राहणारे त्यांच्यावर देवीची कृपादृष्टी का होत नाही? उपास करायचा, त्याला विरोध नाहीये. त्याच्यामुळे तर शरीराला आरोग्याला चांगलाच फायदा होईल. पण तुम्ही उपास करत अंधश्रद्धेपोटी करत असाल तर तुमचे मुलं पण हेच शिकतील. आता तरी जागे व्हा, नाहीतर उद्या तुमचा मुलगा आणि मुलगी बोलेल की मला पण उपवास करायचा आहे, मला पण नवस करायचा आहे आणि त्याच्यामुळे मी डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल. आता तर मी सावित्रीमाई आणि जिजाऊंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पुढे चालणार. आणि हो तुम्ही? आणि हो, सावित्रीबाईला जेव्हा कोणी प्रश्न विचारेल की तिच्यासाठी तुम्ही एवढे अपशब्द ऐकले, मातीच्या पोळ्याचे, शेणाच्या पोळ्याचे वार अंगावर सहन केले, ती सध्या काय करते, तर तेव्हा त्यांना एकच उत्तर मिळेल, ती सध्या संपूर्ण जग चालवते. आम्ही सर्व जिजाऊ आणि सावित्रीबाई आहोत.